नमस्कार मंडळी, कसे आहात? तर नेहमीचे तेच तेच कांदे पोहे खाऊन जर तुम्ही बोर झाला असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण करणार आहोत नागपूरचे तरी पोहे. मस्त झणझणीत अशी तरी आणि मऊ लुसलुशीत असे पोहे. तर तुमच्यापैकी किती जणांनी हे नागपूरचे तरी पोहे खाल्लेत आणि कोणाकोणाला हे आवडतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना, तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर तरी करण्यासाठी काय काय लागतं हे सगळ्यात अगोदर आपण पाहूयात. तर इथं मी काळे चणे घेतलेले आहेत. तरी जी असते ती काळ्या चण्यांची बनवली जाते, म्हणजे आपला बारीक हरभरा जो असतो तो तो साधारण 1 वाटी आहे आणि रात्रभर हा मी पाण्यात भिजत ठेवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय छान असा हरभरा भिजलेला आहे. तो आदल्या दिवशीच तुम्हाला भिजत घालणं फार आवश्यक आहे, नाहीतर मग तो चांगला भिजत नाही आणि भिजला नाही की मग तो चांगला मऊ असा शिजत नाही. एक कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये तो हरभरा टाकलेला आहे. पाणी घालायचं आहे अंदाजाने. थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. हे मिक्स करून घ्यायचे आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हा हरभरा आता शिजवून घ्यायचा आहे. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हरभरा छान असा मऊ झालेला आहे, शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर भाजी करण्यासाठी जो हरभरा लागतो तो आपला आता तयार झालेला आहे. तर आता पुढची स्टेप म्हणजे आपण पोहे कसे भिजवायचे ते पाहूयात. तर इथं मी पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे असतात ना ते घ्यायचे आहेत आणि चाळणीतच शक्यतो भिजवायचे, म्हणजे त्यातील जे पाणी आहे ते सगळं नितळून जातं आणि पोह्यांचा लगदा अजिबात होत नाही. सगळ्यात अगोदर पोहे चाळणीनं चाळून घ्यायचे आहेत. त्यातील जे बारीक कण असतात ना तेही निघून जातात. जर ते कण तसेच राहिले पोह्यात तरीही पोह्यांचा लगदा होतो. तर 2 ते 3 पाण्याने मी पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चाळणीतच भिजायला ठेवलेले आहेत. तर जोपर्यंत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठीचं वाटण तयार करून घेऊयात. इथे एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये एक मोठा कांदा स्लायसेसमध्ये कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. पहिले 2 ते 3 मिनटं कांदा असाच भाजायचा आहे. पटकन तेल टाकल्यानंतर कांदा भाजायला वेळ लागतो. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर मी 1 चमचा एवढं याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि चांगला असा लाल होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर असा काही कांदा थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये मी बारीक तुकडे केलेले खोबरं घातलेलं आहे आणि खोबरंही आपल्याला कांद्यासोबतच आता भाजून घ्यायचं आहे. चांगलं असं लाल होईपर्यंत हे दोन्हीही भाजायचं आहे. भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि इथं मी थोडासा लसूण, एक 5 ते 7 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं अद्रक एवढं घातलेलं आहे आणि हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याची आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यात पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर कांदा परतेपर्यंत पोहे अगदी छान असे भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पोह्यांचा बिलकुल लगदा झालेला नाही आहे, अगदी मोकळे सुटसुटीत आपले असे हे पोहे तयार झालेले आहेत. आणि पोहे भिजवल्यानंतर ते करायच्या अगोदर कधीही पहिले चाळणीत किंवा ज्या भांड्यात तुम्ही भिजलेले आहेत ना त्या भांड्यातच असे पोहे मोकळे करून घ्यायचे आणि नंतरच त्याचे पोहे बनवायचे. डायरेक्ट तसेच पोहे तेलात कधीही नाही टाकायचे. तर पोहे करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे तळून घेऊयात. कढई ठेवलेली आहे, 2 चमचे एवढं तेल टाकलेलं आहे कढईत आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. चांगले असे लालबुंद होईपर्यंत शेंगदाणे आपण आता तळून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे तळून झालेले आहेत, हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं मी इथं हे पोहे बनवलेले आहेत. तुम्ही असे कधी पोहे ट्राय केले नसतील ना तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान तयार होतात, अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळे सुटसुटीत. तर कढईत जे तेल होतं त्याच तेलात मी अर्धी चमचा एवढं जिरे टाकलेलं आहे, अर्धा चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे. ते तर तडलं की बारीक चिरलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे चांगलं असं परतून झालं की एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी लाल होईपर्यंत नाही परतायचं. तर कांदा छान असा परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं छान असं मिक्स करून झालं की याच्यामध्ये इथं मी साधारण अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे. ते पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धं लिंबू पिळायचं आहे पाण्यामध्ये आणि 1 ते 1.5 चमचा एवढी साखर टाकलेली आहे इथं. हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनटासाठी हे असंच परतायचं आहे.
तर असे पोहे एकदा नक्की करून बघा, खूप छान होतात, चवीलाही खूप छान लागतात. तर 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या कांद्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहिलेला नाही आहे. असं काही झालं की लगेच आपण याच्यामध्ये पोहे टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. पोहे टाकल्यानंतर सगळीकडून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आहेत. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी हे पोहे आपण आता झाकून ठेवायचे आहेत. इतके मऊ लुसलुशीत पोहे होतात की अगदी तुम्हाला चावायचीही गरज पडत नाही. तर हे सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे पोहे 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचे आहेत. 2 ते 3 मिनटं झालं की वरचं झाकून काढून घ्यायचं आहे. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत पोहे तयार झालेले आहेत. अजिबात चिकटलेले नाही किंवा मग पोह्यांचा लगदा झालेला नाही आहे. तर आता आपले हे पोहे तयार झालेले आहेत. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे आणि आता हे पोहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मध्ये पोहे काढल्यानंतर वरून परत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि बारीक शेव टाकायची आहे आणि आपले हे तरी पोहेचे पोहे आता तयार झालेले आहेत. तर आता आपण तरी कशी करायची किंवा मग चण्याची भाजी कशी करायची ते पाहूयात. जे कांदा, खोबरं, आलं आणि लसूण आपण भाजून घेतलं होतं त्याची मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालून केली ना तरीही चालेल, कारण तसंही ते वाटलं जात नाही. एक कढई घेतलेली आहे. कढईत मोठे 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच टाकायचं आहे, कारण आपण तरी पोहे करत आहोत त्याच्यामुळं तरी तर आलीच पाहिजे. तेल गरम झालं की अर्धा चमचा एवढं जिरे टाकायचं आहे. जिरे तडतडलं की थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे आणि आपण जे तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकायचं. आता हे वाटण तेलामध्ये चांगलं असं परतायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनटं जरी परतलं ना बारीक गॅस ठेवून तरीही चालेल. आता हे वाटण थोडंसं असं परतून झालं की याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण हरभरे शिजतानाही आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. आणि 2 चमचे एवढा घाटी मसाला टाकलेला आहे. कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल. जर कांदा लसूण मसाला टाकला तर मग 1 चमचा एवढी लाल मिर्च पावडर नक्की टाका, थोडासा तिखटपणा आणखी जास्त येईल. तर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा चांगलं असं तेल सुटेपर्यंत हे 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचे. तर तेल सुटलेलं आहे अगदी छान असं आणि हे परतून झालेलं आहे. याच्यामध्ये मी त्या साधारण 1 चमचा एवढं धना पावडर टाकलेली आहे. तीही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाले करपू नयेत म्हणून, आणि पाणी टाकून हे मसाले सगळे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. पाणी टाकून अगदी 2 ते 3 मिनटंच झालेली आहेत आणि सगळे मसाले छान असे शिजलेले आहेत. मस्त असं तेलही सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे हरभरे आहेत ना शिजवलेले ते टाकायचे आहेत. आता हे शिजवलेले हरभरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पाणी होतं तेही मी टाकलेलं आहे. तर साधारण 1 ग्लास एवढं मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि या भाजीची ग्रेव्ही फार घट्ट अशी अजिबात नसते, आमटीसारखी पातळ तरी असते. तर ही जी तरी असते किंवा ही जी भाजी असते ती अगदीच झणझणीत अशी असते. ज्या कुणीही नागपूरचे तरी पोहे खाल्ले असतील त्यांना नक्कीच माहीत असेल. पण जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा मग अगदीच तुम्ही जर झणझणीत तिखट अशी भाजी खात नसाल तर तिखटपणा थोडा तुम्ही कमी केला ना तरीही चालेल. माझ्याकडेही लहान मुलं आहेत खाणारे, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये जास्त असं काही तिखट टाकलेलं नाही. 2 चमचे एवढाच घाटी मसाला टाकलेला आहे आणि भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे 1-10 मिनटासाठी. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे आणि उकळल्यानंतर याच्यामध्ये हे असे टोमॅटोचे काप करून टाकायचे आहेत. तर हे कशासाठी असतात की तरी जर फार झणझणीत लागली आपल्याला खाताना तर हा टोमॅटोसोबतच खायचा असतो. तो थोडासा तिखटपणा कमी करतो त्या भाजीचा. आणि एक 5 ते 7 मिनटं टोमॅटो टाकल्यानंतर ही भाजी मी उकळून घेतलेली आहे मंद गॅसवरती आणि टोमॅटो थोडासा सॉफ्ट होईपर्यंत, आणि आपली ही झणझणीत अशी तरी तयार झालेली आहे. तर आता भाजी उकळून झालेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला हवा असेल तर टाका, नाही टाकला तरीही चालेल. आणि आपली ही तरी आता तयार झालेली आहे. तर आपण आता सर्व करणार आहोत. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये पोहे टाकायचे आहेत तुम्हाला जेवढे हवे तेवढे, आणि पोहे टाकल्यानंतर मस्तपैकी चण्याची भाजी घ्यायची आहे आणि ती टाकायची आहे.
त्यानंतर तरी टाकायची आहे. तुमच्याकडे फरसाण असेल तर फरसाण टाका, शेव असेल तर शेव टाका. वरून बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो ठेवायचा आहे आणि लिंबू पिळून मस्त अशा ह्या तरी पोह्यावर ताव मारायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात लवकरच पुढच्या रेसिपीमध्ये.